सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक मंजाबापू भीमाजी खेमनर यांच्या 9व्या पुण्यस्मरणानिमित्त हिराबाई लक्ष्मण शेळके मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन आणि डॉक्टर शेळके ॲक्सिडेंट आणि जनरल रुग्णालय तसेच मल्हारराव होळकर विद्यालय अंभोरे यांच्या वतीने मोफत आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराच्या सुरुवातीस सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक सहादू खेमनर, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रावसाहेब खेमनर, सेवानिवृत्त प्राचार्य किसन खेमनर तथा केजी सर, विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण गाडेकर, भाऊसाहेब खेमनर यांच्या हस्ते मंजाबापू खेमनर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। दरम्यान यावेळी बोलताना साधू खेमनर यांनी मंजाबापू खेमनर यांनी विद्यालयाच्या उभारणीसाठी केलेले प्रयत्न तसेच त्यांच्यासोबत केलेल्या कामकाजाच्या आठवणींना उजाळा दिला। आज या ठिकाणी सह्याद्री विद्यालयाचे माजी संचालक तसं मल्हारराव होळकर विद्यालयाचे माजी चेअरमन मंजाबापू भीमाजी खेमनर यांचा निदान होऊन 9 वर्ष झालेले, पण त्यांच्या बाबतीत सांगायचं अतिशय मन मिळवू स्वभावाचे होते। आता केजी सरनी चांगल्या पद्धतीने माहिती दिली, त्याबद्दल केजी सरांना सुद्धा या हायस्कूलबद्दल चांगली माहिती असल्यामुळं त्यांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे मंजाबापू भीमाजीच्या बाबतीत सांगायचं अतिशय प्रेमळ वागणूक आणि त्यांचा स्वभाव असा होता, पण शब्दिक माणसाच्या संग वागणारा होता, शब्दाला कधी बदलणारा नव्हता। त्याचप्रमाणे आम्ही स्वर्गीय भाऊसाहेब थोरात जाऊन ह्या शाळेकरता तसेच आम्ही गावातील जुने कार्यकर्ते मोठ्या साहेबाकडे भाऊसाहेब थोरात जाऊन ही शाळा 78 साली काढलेली। भाऊसाहेब गुंजाळ पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य खेमनर SM सर यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत शाळेच्या नवीन इमारतीसाठी शक्य तितके प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। आमचे वडील मंजाबापू भीमाजी खेमनर यांनी जे शाळेसाठी काम केलं, शाळेची स्थापना केली, ती स्थापना करत असताना ग्रामस्थांच्या मदतीने, गावाच्या मदतीने बाजीराव पाटील खेमनर असतील, सहकारमंत्री भाऊसाहेब संतोष थोरात दादा असतील यांच्या सहकार्याने आणि गावाच्या मदतीने या ठिकाणी हे विद्यालय सुरू केलं। आणि त्या काळामध्ये पुढे तर भेंड्याच्या खोल्या होत्या, आम्ही शिकलो त्या, नंतर ते बदलल्या गेल्या। आपली परिस्थिती 78 सालचा हायस्कूल असून आपली परिस्थिती फार बिकट आहे। फक्त एकच खंत आहे, या संगमनेर तालुक्यामध्ये जर विशेष पाहिलं तर सगळ्यात जास्त मुलं कुठले शिकलेले असतील ना तर अंभोरे गावचे आहे। सगळ्यात जास्त मुली कुठल्या नोकरीला असतील ना त्या अंभोरे गावच्या मुली नोकरीला इथे आहे। आणि एवढ्या आपल्या गावाच्या उत्पन्नामध्ये या शाळेमधून शिकून गेलेल्या मुलांचं उत्पन्न जर काउंट केलं तर मला वाटतं काही कोटीमध्ये महिन्याला उत्पन्न असेल, काही कोटी रुपये। आणि एवढं उत्पन्न असतानाही आपल्याकडे एक खंत मी या ठिकाणी सांगतोय की फक्त इमारतीची खंत आहे, इमारत बाकी आहे। काही गोष्टीने योग यावा लागतो, काही वेळेला प्रसंग यावा लागतो। मला वाटतं आपली स्कूल कमिटी, ग्रामस्थ त्या संदर्भात निश्चितपणे काहीतरी मदत करतील। आणि मीही माझ्या परीने 2 दिवसापूर्वी सर आपल्याकडे प्रस्ताव गाडेकर सरांच्या साक्षीने जवळजवळ 2.5 कोटीचा प्रस्ताव आपण दिलेला आहे। प्रस्ताव दिला म्हणजे मंजूर झाले असं नाही बरं का, प्रस्ताव दिलाय फक्त। जर कोणी देणगीदार मिळाला आपल्याला त्यासाठी तर निश्चितपणे आपल्या शाळेचं रूप या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांच्या मदतीने बदललेलं पाहायला मिळेल। आणि जरी आपल्याला कोणी देणगी दिली नाही तर मी असं म्हणेल भविष्य काळामध्ये आपणच आपल्या गावच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी मनावर घेतलं तर या ठिकाणी 1-2 कोटीची सुंदर इमारत उभी राहू शकते। आणि या ठिकाणची इमारत उभी राहावी हीच खऱ्या अर्थाने भाऊंना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं। या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात अंभोरे गावासह परिसरातील 58 महिला आणि 50 पुरुष अशा एकूण 108 रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला। मंजाबापू खेमनर यांच्या 9व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या मोफत शिबिरामुळे स्थानिक वृद्ध महिला नागरिकांना आपल्या आरोग्याची तपासणी करता आल्याने त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।